गरमागरम तर्रीदार मसालेदार चिकन तयार आहे। यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। हे चिकन तुम्ही भाकरी, भात, चपाती सोबत खाऊ शकता। चव जर म्हणाल तर अतिशय भन्नाट म्हणजे ढाबा किंवा हॉटेलला देखील फिकं पाडेल अशी याची चव आहे। नवशिके देखील खूपच सोप्या पद्धतीने हे चिकन बनवू शकतील। तर अशा प्रकारचं चिकन खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत चिकन बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण त्यासाठी लागणारं वाटण जे आहे ते सोप्या पद्धतीचं वाटण आपण बनवून घेणार आहोत। तर गॅसवर आपण एक मोठ्या आकाराचा कांदा आणि एक सुक्या खोबऱ्याची वाटी आपल्याला भाजून घ्यायची। तर अशा प्रकारे ही वाटी आपण भाजून घ्यायची आहे। तर कांदा आणि खोबरं आतपर्यंत भाजलं जाईल अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे। तर हलकं बरेच जण हलकं भाजतात हे कांदा आणि खोबरं आणि वरचा जो काळपटपणा आहे तो काढून टाकतात। तर जास्त हा काळपटपणा काढून नाही टाकायचा। कांदा खोबरं भाजत आहे तोपर्यंत आपण चिकनची तयारी करून घेऊया। इथे हे 2 किलो चिकन या टोपामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। यामध्ये तेजपत्त्याची 5 ते 7 पाने मी घालून घेतलेली आहे। सोबतच यामध्ये आपल्याला जो कांदा आहे उभा चिरलेला तो घालून घ्यायचा आहे। तर कांदा इथे मी मध्यम आकाराचे 2 अशा प्रकारे उभे चिरून कांदे घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला त्याला कुस्करून घालायचं आहे म्हणजे हा कांदा पूर्णपणे मोकळा सुटसुटीत होऊन जाईल। तर 2 मध्यम आकाराचे कांदे 2 किलो चिकनसाठी पुरेसे होऊन जातात आणि सोबतच यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो देखील घालणार आहे। या टोमॅटोला देखील आपल्याला उभा चिरून घेतलेला आहे। तर यामध्ये आता मध्यम आकाराचा उभा चिरलेला टोमॅटो देखील घालून घेतलेला आहे। आजचं चिकन थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत। खूपच वेगळी पद्धत आहे। कुठेही आपल्याला या चिकनला फोडणी देऊन घ्यायची नाहीये किंवा मसाला देखील छान असं वाटण परतून घ्यायचं नाही। खूपच वेगळ्या पद्धतीचं आजचं चिकन आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, रेसिपी आवडल्यास नक्कीच शेअर करा। आता यामध्ये घरगुती जो मसाला आहे इथे मी कोल्हापुरी तिखट घालून घेतलेला आहे। तर जवळपास 2.5 ते 3 चमचे इथे मी कोल्हापुरी तिखट घालून घेतलेले। आपल्या घरामध्ये जो उपलब्ध मसाला असेल तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो। आता यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट घालून घेतली। जवळपास 3 चमचे भरून इतकं मी आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट घालून घेतली। आलं, लसूण, कोथिंबीर नॉनव्हेज मध्ये नक्की घाला, याने चव खूप छान येते। तर आता हे घालून घेतलेलं आहे। यामध्येच 1 चमचाभर इतकी आपल्याला हळद घालून घ्यायची आहे। तर एक लहान आकाराचा चमचा असतो त्या चमच्याने मी 1 चमचाभर हळद घालून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्या आवडीनुसार खडे गरम मसाले घालून घेतलेले आहेत। सुरुवातीला मी 5 ते 7 तेजपत्त्याची पानं घालून घेतलेली आणि आता यामध्ये 2 तुकडे दालचिनीचे घालून घेतलेले आहेत। घालून घेतलेल्या आहेत। अख्ख्या खड्या गरम मसाल्यामध्ये तुम्ही इथे आपल्या आवडीचे मसाले घालू शकता, जसं की मोठी वेलची झाली, त्याच प्रकारे काळी मिरी, लवंग झाली, तर हे तुम्ही घालू शकता, चक्री फूल वगैरे, जायपत्री वगैरे। तर यामध्ये आता मी एक लहान जो बाउल असतो तो भरून तेल घालून घेतलेलं आहे। आणखीन थोडंसं तेल यामध्ये आपण घालून घेऊया। तर तेल जर म्हणाल तर 1.25 बाउल इतकं मी तेल घालून घेतलेलं आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला या चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्येच आता भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालून घेतलेली आहे। मीठ आत्ताच आपण यामध्ये घालणार नाही आहोत कारण की नंतर आपण यामध्ये मीठ घालायचं आहे। हा जो मसाला मी कोल्हापुरी वापरलेला आहे त्यामध्ये मिठाचं प्रमाण आहे, त्यामुळे मिठाचा अंदाज घेत आपण नंतर मीठ घालून घेणार आहोत। आता हे सर्व जिन्नस आपल्याला या चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। सर्व मसाले, कांदा, तेल हे सर्व चिकनला व्यवस्थित लागलं पाहिजे। तुम्ही हाताने देखील मिक्स करू शकता। तर आता इथे मी चमच्याने पटापट मिक्स करून घेत आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वाटीभर घट्टसर दही देखील आता या स्टेजला घालू शकता। तर आता हे व्यवस्थित मिश्रण आपण तयार करून घेणार आहोत। जास्त काही तामझाम न करता अशा प्रकारे तुम्ही सर्व मसाले चिकनमध्ये घालून घ्यायचे आहेत। व्यवस्थित चिकन मिक्स करून लगेचच आपल्याला हे चिकन गॅसवर ठेवून घ्यायचं आहे। तर आता व्हिडिओ पूर्ण बघा। तर आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। मीठ आपण अद्यापही घातलेले नाही, मीठ आपण नंतर घालणार आहोत। आता यावर आपण झाकण ठेवून घेऊया। आता हा असा स्टोव आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचा आहे आणि आता चिकन शिजवत असताना किंवा नॉनव्हेज बनवत असताना मटन किंवा चिकन जे आहे त्याचा आपल्याला पाणी आटवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं अंगचं पाणी जितकं सुटतं ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे। आता कांदा आणि खोबरं बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे। कांद्याला मधून मी अशा प्रकारे मधून 2 चिऱ्या दिल्या होत्या म्हणून आतपर्यंत कांदा हा अशा प्रकारे भाजला जातो। यामध्ये आता आपण थोडंसं 1 चमचाभर तीळ, 1 चमचाभर जिरं, 1 तेजपत्त्याचं पान आणि
जे खोबरं होतं त्याचे तुकडे आपण करून याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। चिकन आपण पाहून घेऊया। तर बघा बऱ्यापैकी चिकनला पाणी सुटलेलं आहे। इथे आपण अद्यापही पाणी घातलेलं नाही। हे जे चिकनचं पाणी आहे ते अंगचं सुटलेलं पाणी आहे। तर याला आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। हे चिकन बनवत असताना जास्त काही पाण्याचा इथे आपण वापर करणार नाही आहोत। चिकनचं जे अंगचं पाणी सुटलेलं आहे आणि जे कांदा टोमॅटोचं पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच हे चिकन मस्तपैकी रस्सेदार असं बनून तयार होतं आणि ह्या चिकनची टेस्ट जर तुम्ही म्हणाल अतिशय भन्नाट आणि वेगळी अशी चव येते। तुम्ही एकदा नक्की करून बघा। तर आता व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे। चिकनला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे। यातील आणखीन थोडंसं पाणी आपण आटवून घेणार आहोत। तर जवळपास 5 मिनिटानंतर आता आपण पाहून घेणार आहोत। तर बघा चिकनचं इतकं पाणी आणखीन शिल्लक राहिलेलं आहे। सगळं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं नाही। तर अर्धं पाणी मी आटवून घेतलेलं आहे आणि इतकं पाणी शिल्लक राहिलेलं आहे या चिकनमध्ये। आता या स्टेजला आपण जे कांदा, खोबरं, जिरं, तीळ आणि जे तेजपत्ता घालून याचं जे वाटण केलं होतं ते वाटण आपण डायरेक्ट यामध्ये घालून घेणार आहोत। तुम्ही म्हणाल की हे वाटण जे आहे ते आपण तेलामध्ये परतून घेतलेलं नाही, तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही, कारण की कांदा खोबरं आपण व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे। आता कांदा आणि खोबरं हे जास्त आपण काळपट पद्धतीने भाजून घेतलं होतं, त्यामुळे मसाला जो आहे हा आपल्याला काळ्या रंगाचा आपल्याला दिसत आहे। जे काळं वाटण म्हणतो ते अशाच पद्धतीने तयार करतात आणि ह्याच मसाल्याचं जे चिकन तयार होणार आहे किंवा मटण तयार होणार आहे त्याची टेस्ट जी आहे, चव जी आहे अप्रतिम भन्नाट अशी तयार होते, जी तुम्ही ढाबा किंवा हॉटेलवर जी खाता त्याला देखील फिकी पाडेल अशी याची टेस्ट तयार होते। तर सर्व वाटण मी यामध्ये घालून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता हे जे वाटण आहे हे आपण चिकन मध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर तुम्ही म्हणाल की चिकनचं सगळं पाणी आटवलेलं नाही, तर हो, चिकनचं सर्व पाणी आपण आटवलं नव्हतं, अर्ध पाणी आटवलं आणि अर्ध्या पाण्या असतानाच यामध्ये आपण वाटण घालून घेतलेलं आहे। आणि आता यामध्येच आपल्याला हे जे चिकन आणि हा जो मसाला आहे तो पूर्णपणे यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही म्हणाल की आणखीनही तर्री वगैरे सुटलेली नाहीये चिकनला वगैरे, तर हे आणखीन मसाला जो आहे तो आणखीन या चिकनमध्ये व्यवस्थित शिजून तयार झालेला नाहीये, तर याला आपण आणखीन शिजू देणार आहोत। तर यामध्ये मी मिक्सरचं जे भांडं होतं मसाल्याचं, तर ते मसाल्याचं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे। तर जास्त काही पाणी यामध्ये पडलेलं नाही, जवळपास अर्धा ग्लास इतकंच पाणी पडलेलं आहे आणि नेमका त्यावेळेस मी कॅमेरा ऑन करायचं विसरून गेले होते, तर जास्त काही पाणी पडलेलंच नाहीये। यामध्ये मिक्सरचं भांडं जे आपण मसाल्याचं जे धुवून घेतलं होतं तेच पाणी इथे आपण ॲड केलेलं आहे। तर जवळपास अर्धा ग्लास इतकं पाणी यामध्ये पडलं असेल। तर मीठ आपण घातलं नव्हतं, तर मीठ यामध्ये आपल्याला कमी जाणवत आहे। तर यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया। तर जवळपास 1.5 चमचा इतकं मी मीठ घालून घेतलेलं आहे। तर यामध्ये जवळपास 1.5 चमचा इतका चिकन मसाला घालून घ्यायचा आहे। तर 2 किलो चिकनसाठी इतका चिकन मसाला पुरेसा होऊन जाईल। पुन्हा एकदा व्यवस्थित याला आपण मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण अख्खा खडा गरम मसाला देखील वापरलेला आहे। इथे अख्खा खडा गरम मसाला देखील तुम्ही वापरू शकता किंवा मसाल्याची पेस्ट तयार करत असताना त्यामध्ये देखील वापरू शकता। पण अख्खा खडा गरम मसाल्याची चव जास्त उग्र लागू नये त्यामुळे मी इथे अख्खाच वापरला होता, त्याची पेस्ट केलेली नाहीये त्या अख्ख्या खडा गरम मसाल्याची। तर आता बघा रस्सा आपल्याला अशा प्रकारे दिसत आहे। तर याला आणखीन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि आता हा रस्सा आपल्याला थोडासा आटवून घ्यायचा आहे। तर इतका आपल्याला रस्सा पातळ नाही ठेवायचा, याला आटवून घेऊया। यावर आता आपण झाकण ठेवून मध्यम आचेवरती याला 5 ते 7 मिनिटे शिजू देणार आहोत आणि 5 ते 7 मिनिटानंतर आपण पाहून घेऊया। तर मस्त तर्री अशी सुटलेली आहे या चिकनला, झणझणीत तर्रीदार चिकन साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवून घेतलेले आहे आणि टेस्ट जर तुम्ही म्हणाल अतिशय भन्नाट अशी बनवून तयार झालेली आहे। तर नवशिके देखील अशा पद्धतीचे चिकन खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवू शकता। चव जर म्हणाल तर ढाबा किंवा हॉटेलला फिकी पाडेल अशी या चिकनची चव तयार झालेली आहे। तर घरगुती प्रकारचं अशा प्रकारचं चिकन एकदा नक्की बनवून बघा। तर यावर आता आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत। तर आजची सोप्या पद्धतीची चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। गरमागरम चिकन खाण्यासाठी तयार आहे, तर एकदा नक्की बनवून बघा। रेसिपी आवडल्यास नक्कीच शेअर करा। तर आजच्या चिकनचा धुलीवंदनचा स्पेशल बेत होता। आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसही। तोपर्यंत बाय।